कठोळीच्या शिवारात विवाहित व्यक्तीचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह। ती आत्महत्या नसून मारहाण करून खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप। पुसद तालुक्यातील मोप येथे राहणाऱ्या व्यक्तीचा कठोळी शेत शिवारामध्ये दिनांक 29 मे 2024 रोजीच्या सकाळी 10 वाजताच्या दरम्यान एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। लटकलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ती आत्महत्या नसून हत्या केल्याचा दावा मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे। खंडाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे। यात विशेष बाब म्हणजे कुजलेल्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा कुटुंबियांना दिसून आल्या होत्या। दत्ता तुकाराम चव्हाण वय अंदाजे 45 वर्ष, राहणार मोप असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार दिनांक 27 मे 2024 रोजी कुटुंबियांना शेतामध्ये जातो असे सांगून मृतक दत्ता तुकाराम चव्हाण निघून गेला होता। 2 दिवसापासून निघून गेलेला दत्ता परत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही। मोप पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या कठोळा शेत शिवारातील किसन राठोड व बाबूसिंग राठोड यांच्या शेतालगत असलेल्या एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत व पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आला। मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच टाव फोडला होता। दत्ताचा मृतदेह आढळल्याची माहिती खंडाळा पोलिसांना दिनांक 29 मे 2024 रोजी मिळाली। माहितीच्या आधारे खंडाळा पोलीस ठाण्याचे 2 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। त्यानंतर 12:45 त्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला। कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याने डॉक्टरांना देखील शवविच्छेदन करणे कठीण झाल्याने डॉक्टरांना घटनास्थळी बोलावून घेतले होते। कठोळा शेत शिवारामध्ये दत्ताच्या वडिलांची शेती आहे। अशातच त्याला कोणीतरी पैशाच्या कारणावरून ठार करून मृतदेह लटकविल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। त्यामुळे अधिकची कारवाई खंडाळा पोलिसांमार्फत केल्या जात आहे। दत्ताला पत्नी, एक 21 वर्षाचा मुलगा व एक 18 वर्षाची मुलगी, वयोवृद्ध आई, 3 भाऊ, 2 बहिणी असा परिवार असून त्यांच्या मुलीचे मागील वर्षी लग्न झाले होते। हे विशेष।